विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपनं गुगली टाकत खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेमध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर विधान परिषदेमध्ये अनिल परब यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली या सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। भास्कर जाधवांच्या आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध असल्याची माहिती समजते। तर भास्कर जाधवांना विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद देण्याचा सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचा देखील विरोध असल्याची माहिती समोर येते। विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावरती ठाकरेंची शिवसेना ही दावा करत असताना हे पद काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत। तर परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करत असताना हे पद ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्याची खेळी ही खेळली जात असल्याची माहिती आहे। मवियातून मात्र भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता विधान परिषदेत सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांच्याच नावाचा आग्रह धरण्याची भूमिका ही ठाम घेण्यात आली आहे। भाजपची खेळी ही आमच्यात फूट पाडण्यासाठी आहे, मात्र आम्ही ठाम आहोत असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्यानं एबीपी माझाला सांगितलंय। पाटील आणि जाधव यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव हे स्वीकारायचं नाही अशी भूमिका मवियाच्या नेत्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्या विनाचं होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते पदासाठीची नावं ही बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा निरोप आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। मात्र सत्ताधाऱ्यांचा निरोप हा विरोधी पक्षांना अमान्य असल्याची माहितीही समोर येते। नाव ठरवण्याचा अधिकार सत्ताधारींना नाही, विरोधी पक्षानं अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। सत्ताधारी असे प्रस्ताव देऊच कसे शकतात असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केलाय। ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीकडून या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आलेला आहे। तर राजकीय खेळा खेळून विरोधकांकडे भांडणं लावण्याचं काम आहे विरोधी पक्षांचा सत्ताधारी महायुतीवरती असा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।